साडी रियूज प्रोजेक्टमधली ही आपली 11वी साडी आहे। सर्क्युलर प्लाझो जो आहे तो माझ्याकडे आधीपासूनच होता, तर साडीपासून ओढणी, कुर्ती आणि फ्रॉक बनवलेला आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। साडी बघा कशी होती, ब्ल्यू कलरची साडी आणि त्यावरती गोल्डन कलरचा असा बुट्या होता। बॉर्डर खूप सुंदर होता। कटिंगला सुरुवात करूया। 7.5 वरती मुंडा घेतलेला, मुंडा खोली 16 इंचावरती कमर उंची आणि वरून खाली 22 इंचावरती मार्क केलेला आहे साईड कटसाठी। शोल्डर 7.5 इंचावरती मार्क करायचं आहे। जिकडे मुंडा खोली घेतलेली आहे तिथून पुढे छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच ॲड करायचं आहे। छाती जेवढी पण असेल त्याचा चौथा भाग काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे। खाली कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच आणि सीटचा चौथा भाग प्लस 1 इंच। 3 मापे भेटली ते 3 मापे जोडून घेऊयात। नंतर तिकडे खाली 7.5 इंचावरतीच मार्क करायचे, वरून खाली जॉईंट करायचं आहे। 4.5 इंचावरती गळा रुंदी घ्यायचं आहे आणि 4.5 इंचावरतीच गळा खोली पण घ्यायचं आहे। 4.5 गळा रुंदी बोटनेकसाठी मार्क केलेलं आहे। गळा ड्रॉ करून घेऊया। खाली जो पन्ना आहे जेवढी आपण सीटचं तिथे घेतलेलं आहे त्यापेक्षा 1 इंच जास्त घेऊया। तिकडे 12 घेतलेलं आहे तर खाली 13 इंचावरती पन्ना ड्रॉ करायचं आहे, मार्क करायचं आहे। मापे जॉईंट करून घेऊया दोन्ही। बाहेरून 2-2 इंचावरती सिलाई मार्जिन आणि जिकडे सीट मार्क केले तिथून 1 इंचावरतीच, कारण साईड कटसाठी जर तुम्ही 2 इंच सोडला तर ते फार जास्त होईल, त्यामुळे 1 इंच बरोबर आहे। 1 इंच सोडा तिकडे। खाली स्लॉप द्यायचे 5 इंचांवरती शोल्डर उतार, त्याचा मध्य काढायचे आणि तिथून वरती जॉईंट करायचं आहे। 1.5 इंचावरती बाहेरचा मुंडा मागचा आणि 1 इंचावरती पुढचा मुंडा असं दोन्ही ड्रॉ करायचे। कटिंग करून घ्यायचे। दोन्ही पार्ट्स वेगळे करायचे, फ्रंट आणि बॅक। पुढचा गळा आणि पुढचा मुंडा कट करायचे। त्यानंतर मागचा गळा जो आहे तो ड्रॉ करायचे। 3 इंचावरती मागचा गळा घेतलेला आहे, सर्कलमध्ये असं ड्रॉ केलेलं आहे आणि परत खाली 4.5 इंचावरती कीहोलसाठी हुकसाठी मार्क केलेले आहे। कटिंग करून घेऊया। ते पण सरळ कट करायचे हुकसाठी। नंतर जो साडीचा पदर आहे तो मी वेगळा कट करून घेतलेला आहे, नंतर वापरता येणार म्हणून। आता साडीवरती पूर्ण उंची बघायची आहे। अस्तरपेक्षा 2-3 इंच जास्त साडीची उंची घ्यायची आहे। नंतर अस्तर ठेवायचं आहे साडीच्या फॅब्रिकवरती। तिथे खाली मी वरचा जो बॉर्डर दिसतोय छोटा बॉर्डर तो खाली जॉईंट करणार आहे पन्नाच्या इथे। कटिंग करून घ्यायचे। पुढचा झालेला आहे कट करून, आता मागचा पण कट करून घेऊया। मागचा बॅक जो आहे तो अर्धा इंच जास्त सोडून कट करायचा आहे। जो वरती बॉर्डर दिसतोय तो मी खाली पन्नाच्या इथे लावणार आहे। आता जेवढी पण साडी राहिली मी विचार करते की आता यामधून ओढणी आणि माझ्या मुलीसाठी फ्रॉक मी कसा काढू शकते। आधी विचार केला मुलीसाठीच फ्रॉक बाजूला काढूया, मग राहिलेल्या कापडामध्ये बाकीचं करता येईल। त्यासाठी 6 इंचावरती तिचा मुंडा घेतलेला आहे, 5 इंचावरती शोल्डर मार्क केलेलं आहे, 2.25 इंचावरती गळारुंदी मार्क केलेलं आहे। तिकडे छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच आणि कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच, 1 इंच लुझिंगसाठी ॲड करायचं आहे। दोन्ही मापे जोडून घेऊयात। शोल्डर स्लॉप द्यायचं आहे, त्याचा मध्य काढायचं आहे आणि वरती जॉईंट करायचं आहे। पुढचा मुंड्याचा आकार आणि मागचा मुंड्याचा आकार काढायचा आहे। पुढे 2-2 इंचांची मार्जिन सोडायची आहे। पुढचा गळा मी 5 घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। राऊंड शेपमध्ये पुढचा गळा ड्रॉ केलेला आहे, कटिंग करून घ्यायचं आहे। पुढचा गळा आणि पुढचा मुंडा दोन्ही कट करून घ्यायचा आहे। नंतर मागचा गळा जो आहे तो पण ड्रॉ करून घ्यायचा आहे। मागचा मी 4 इंचावरती घेतलेला आहे, तो आता साडीच्या कापडावरती ठेवून अर्धा इंच जास्त सोडून कटिंग करून घेतलेलं आहे। दोन्ही फ्रंट आणि बॅक दोन्ही कट करून घेतलेले आहेत। हा झाला तिचा वरचा योक पार्ट। आता खालच्या घेरसाठी कापड कापूया। 30 इंच तिची उंची आहे फ्रॉकची, 30 इंचांवरती मी ठेवलेला आहे आणि तिची जो वरचा जो आहे योक पार्ट कमर उंची ती 12 आहे, तर 30 इंचांवरतीच ठेवलेला आहे, पण वरून 12 इंचावरती मार्क केलेले, 12 इंच मायनस केलेले आहेत वरून। आणि तिचा जो खालचा घेर आहे तिच्या कमरेपेक्षा तिचा कमर 23 इंच आहे, त्यामुळे त्यामध्ये 3 इंचांनी गुणिले करून 69 इंचांवरती तिचा घेर घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये 1.5 इंच सिलाई मार्जिन म्हणजे 72 इंचाचा तिचा खालचा घेर निघालेला आहे। 72 इंचाचा तिचा घेर काढलेला आहे मी खालच्या घेरसाठी तिच्या फ्रॉकचा। कटिंग करून घेतलेला आहे।
समजलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा, मी समजवते. हे बघा मी आता समजवते की मी कसं हे काढलेलं आहे. बघा खालून मी 30 इंचांवरती ठेवलेलं आहे. 12 इंच तिच्या वरच्या योगपाट जो आहे कमर उंचीपेक्षा वरती तो 12 इंच गेला. आपला जो टेप आहे तो 60 इंचांचा असतो. तिकडे 60 इंच मार्क करून परत 12 घेतले म्हणजे झाले 72. आता मधून कट करायचं आहे म्हणजे पुढचे आणि मागचे दोन्ही पार्ट्स निघाले घेरसाठी. हे बघा. नंतर जातो जो राहिलेला जो भाग आहे तो पूर्ण ओढणीमध्ये त्याचा वापर करणार आहे मी. आता जो आणि नंतर पूर्ण तो 2.25 मीटरची ओढणी निघाली माझी. आधी विचार करते बाही काढू का, नंतर परत ओढणीच काढायचा विचार ठरला. ओढणी आधी काढून घेऊया, नंतर बाही काढता येईल दोघींसाठी, आई आणि मुलीसाठी. हे बघा आपली ओढणी बघा कशी निघाली. 2.25 मीटरची ओढणी निघाली. आता जो बॉर्डर दिसतोय ना साईडला, दोन्ही साईडला मोरचे बॉर्डर आहेत बघा, तो मी ओढणीच्या दोन्ही बाजूला लावायचा विचार केला. बघा कसं मी दाखवतेय. असं दोन्ही साईडला लावायचा विचार ठरला ओढणीला. आणि जो आता मधला जो पदरचा मधला भाग आहे तो मी माझ्यासाठी ठेवले बाहीसाठी. पूर्ण उंची मार्क केला. 3.5 इंचांवरती मुंडा उतार घेतलाय. तिकडून पुढे टॉपला जो मुंडा खोली 7.5 घेतलेला आहे तो मार्क केला आणि 2 इंच सिलाई मार्जिन. खाली जेवढा पण आपला दंडघेर असेल तेवढं त्याचा निम्मा मार्क करायचे. खाली जेवढा पण आपला दंडघेर असेल त्याच्या निम्मा मार्क करायचे आणि पुढे परत 2 इंचांची सिलाई मार्जिन सोडायची आहे. खाली 1 इंच फोल्डिंगसाठी सोडायचं आहे आधी. त्याच्या आतमध्ये 1.5 इंच मार्क करून वरती दोन्ही जॉईंट करायचे आहेत आणि पुढच्या मुंड्याचा आकार आणि मागच्या मुंड्याचा आकार काढायचा आहे. नंतर बाही कट करून घ्यायची आहे. हा जो बाही आहे तो पदरमधनं निघालेला आहे आणि पदरचे दोन्ही साईड जे आहेत ते ओढणीला लावणार आहे. पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. इथे माझी बाही कट करून झाली. आता माझ्या मुलीसाठी बाही कटिंग बघूया. सर्वात आधी पूर्ण बाहीची उंची त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आहे. 3 इंचांवरती मुंडा उतार द्यायचा आहे आणि खाली दंडघेरच्या निम्मे घ्यायचे आहेत आणि पुढे मार्जिन सोडायचं आहे 2 इंच. 3 इंच जिथे मार्क केलेलं आहे ना तिथून पुढे मुंडा खोली मार्क करायची आहे. जी बाहीला घेतलेली मुंडा खोली आहे ना ती, त्यापुढे 2 इंच परत मार्जिन सोडायचं आहे. ते दोन्ही जॉईंट करून घ्यायचे आहेत. मार्जिन आणि जो आपला आहे फिटिंगची जी आहे मार्किंग केलेली ती, जिकडे मुंडा खोली घेतलेलं आहे ना तिथून आतमध्ये परत 1.5 इंच मार्क करायचं आहे मुंड्याचा शेप देण्यासाठी. मुंडा खोली मार्क केलेली आहे तिथे आणि त्याच्या आतमध्ये 1.5 इंच असे 2 मार्क केलेले वरती जॉईंट करायचे आहेत आणि पुढच्या मुंड्याचा आकार आणि मागच्या मुंड्याचा आकार काढायचा आहे. काही कन्फ्युजन असेल तर नक्की विचारा. मुलीचं पण इथे बाही कटिंग झालेलं आहे. आता जो खाली घेरसाठी अस्तर आहे ना तो कट करूया. ए लाईनमध्ये कट केलेला आहे. कमरेला घेतलेला जेवढं पण आहे ना कमरेला घेतलेला माप घ्यायचं आहे. पूर्ण उंची आणि घेर आपल्यानुसार आपण कितीही घेऊ शकतो.